चला तर मित्रांनो, जरा सांगलीला जायचं आहे. उसाचे रोपं आणायचे. ऑफिसवरनं आलो, आवरलं, जरा चावी साक्षीमध्ये ठेवून गेली आतमध्ये, म्हणजे आतमध्ये राहिली होती जेवण विसरून. तिने दरवाजा ओढून घेतला, चावीवाला बोलून ते खोलून घेतला. आत्ताच जरा उशीर झाला आहे, 6 वाजले निघायला. चाललोय, आकाश येतोय सोबत, त्याच्या घरी थांबणार आहे आम्ही. आज उद्या तिथून पुढं सांगलीला जाणार आहे. चला तर मग भेटूया. इकडे साक्षी आहे, आकाश आहे. आकाशला असतोय परत एकदा. इकडे बघ साक्षी. चला, आवडले तिथे पण. चला तर मित्रांनो, निघलोय. आकाश चालवतोय, साक्षी मागे बसली आहे. माझ्या मते आकाश किती वेळ लागेल तरी? 2 तास, 3 तास, 3.5 तास, 3-3.5 तास लागतील आणखी घरी जायला. तर कटिंग करायची होती, राहिली, टाईमच नव्हता त्यामुळे. आमच्या घरी आहे, आकाशच्या घरी आहे म्हणतो मशीन. म्हशीचं काढतो. ठीक आहे, चल साक्षी. बेल्ट लावा. चला, कात्रज टनेलपर्यंत पोहोचलोय. जास्तच ट्रॅफिक होतं आज, 3 दिवस सुट्टी आली. जरा गाड्या बिड्या फिरते बऱ्याच. साक्षी बसली. साक्षीला काय गाड्या म्हटली, ही गाडी कोणती, ती गाडी कोणती चालू असतंय तिचं. आकाश थकलाय गाडी चालवायला एवढ्या जागेतच. आकाश थकलाय का रे? ट्रॅफिक दाखवायचं नाही का पुढे? भरपूर ट्रॅफिक होतं. आकाश मागच पाणी पितोय. कितीच आहे साक्षी? काय बरं इकडे 60 का 70 रुपयाचं पाणी घेऊन आली साक्षी ऑफिसमधून. ओके. आकाश जरा थकला, क्लच दाबून ट्रॅफिकमध्ये. ॲपल खातोय. एक बाईट घे चला ॲपलचा. अरे का की अरे का कुठला हॉटेल भाग्यश्री इथं कुठेतरी बोर्ड बघितला होतो मागच्या वेळेस जाताना. महाबळेश्वरला बघितला होता ना जाताना. हा, तिरंगा वाजत नव्हते बरोबर. नवीन ब्रांच झाली. आकाशला भूक लागलेली, मला पण लागलेली. इथं एक तरी मंदिर आहे. ते छान मंदिर आहे बरं का, भारी मंदिर एकदम. त्यावेळी थांबणार होतो, लय उशीर झाला आम्हाला. आकाश खातोय ॲपल, आम्ही खातोय कुरकुरे. फास्टॅगचा रिचार्ज संपलेला, रिचार्ज केला आत्ता. बर्तन चेक केला का? पोंग्यावाले पोंगे आहे आमच्या. डायरेक्टली यालाच जाणार होतो गावाला घरी. ते अचानक जरा प्लॅन झाला, ऊसाचे रोपं न्यायचे सांगलीवर ना. त्यामुळे म्हटलं एकदम पुण्यातून जवळच आहे, डायरेक्टली जाऊ. सातारच्या आणि कोल्हापूरच्या भाषेत काय फरक आहे बरं? भरपूर फरक येणार आहे. सातारची भाषा एकदम शॉर्ट. आकाशच्या घरी थांबायचं म्हणजे आकाशचा कॉल झाला काल. आकाश म्हटला मग मी पण येतो सोबत, थांब माझ्या घरी मुक्कामी. त्याच्या लग्नाला पण साक्षीचं येणं नव्हतं झालं. म्हणून जाऊया, भेट पण होईल. किती टाइम घेतले? एवढं काय वेळ घेतला त्याने फास्टॅगने? मशीन स्लो असेल. खराब होत आलं. मग चाललोय, उद्या जाणार आहे तिकडं सांगलीला. तुम्हाला रोपं पण बघायला भेटेल. स्पेशली ऊसाचं जाणार चाललोय. तसं असं वाटतं मला तरी वार वाटतं. कसं आहे बोलून म्हणजे प्रेमळ भाषा वाटत नाही, म्हणजे रागात बोलतोय. आखे एक्सप्लेन करतोय कोल्हापूर आणि साताऱ्याची लँग्वेजमध्ये काय डिफरन्स आहे साक्षीला. काय बदल आहे सांग रे एकदा एक्झाम्पल, विथ एक्झाम्पल सांग. सांग की. तेच की स्त्री आपण स्वतःला पुरुषार्थी शब्द वापरतो. कसे? मी करालोय, मी आलोय, मी करालोय नौकी. याच्या साताऱ्याच्या भाषेत तसं नाही. सातारच्या भाषेत हे शब्द लय शॉर्ट आहे. फॉर एक्झाम्पल आहेत, मी आता आहेत म्हणतो, बाकीचे आहेत म्हणते. अरे पण आम्ही डायरेक्ट म्हणतो आहे ना, सूर वाढायला आहे ना, आहे ना. आपण काय म्हणतो साक्षी? आहे नाही म्हणत रे, आहे ना म्हणतो ना. हाय म्हणतो, आहे नाही म्हणत, आहे ना, आहे ना, आहे ना म्हणतो, आहे ना. लय शॉर्ट. आणि आमच्याच लँग्वेजचं असं आहे, डायरेक्टमध्ये कुठेही गेलो ना लगेच लोक म्हणजे बऱ्यापैकी ओळखते. अरे तुम्ही संगमनेरचे का, तुम्ही नगरचे का, फरक पडतो लगेच. आणि आमची थोडी नॉर्मल लोकांना उद्धट वरमड भाषा वाटते. ते हाणामारीची भाषा आहे तुमची, उद्धट. पण आमच्या ह्याच्यात चालतं ती, म्हणजे
सातारमध्ये ती राळून जाते कारण सगळी त्याची भाषा बोलतात. इथं पुण्यामध्ये थोडी नाही पण मग लँग्वेजवरून माणसं ऑटोमॅटिक ओळखू येते रे. साताऱ्याचे, कोल्हापूरचे. तू इकडं वरती गेला 40गाव धुळे ते यांचं वेगळीच आहे. अजून मालवणी भाषा आहे. मालवणी आपण पण वेगळीच आहे. हे मंदिराचं नाव काय म्हटलं का तू हे? त्रिमंदिर बघूया. उघडीच बघा. त्रिमंदिर लोकेशन काय होईल का? नसरापूरच्या अलीकडे म्हणू शकतो. नसरापूर का? नसरापूरच्या मित्रांनो पोहोचलोय साताऱ्यात. बराच वेळ गेला. लाईट लावर आहे का? हुशार रे. लवकर आलो जरा. ट्रॅफिक मधून बाहेर पडल्यावर चला तर मित्रांनो पोहोचलोय आकाशच्या घरी. आकाश बसलाय निवांत. तिकडं साक्षींचं ताटं बनवत आहे जेवणासाठी. जेवण करणार आहे आता. झोपायचं परत लवकर जायचं सकाळी. एक साधारणतः किती वाजता निघू आकाश तू सांग? 6 6:30 निघतो लवकरच. जेवूया मग. बघा चिकन प्रेमी कसं मटण खातं. नाही, मटन चिकन बनाय मटन बनाय. मटन चिकन प्रेमी. तर मित्रांनो जेवलं एकदम छान. बसलो इथं बाहेर. छान वातावरण आहे एकदम गावाकडं आकाशच्या पण. आपल्या घरी कसं वातावरण आहे. झोपायची तयारी चालली. कपडे टाकताय.